शालू, तू वाच बरं आज. चल मी बसते, आज मी ऐकते, तू वाच बरं, बघू तुला कसं येते ते. ठीक आहे कुसुमबाई, बघते वाचून, बघ जमलं तर वाचते, नाहीतर मग बस अजून तूच वाचायला. ऐका तर मग पहा, रोपट्यावरील किडे किती काळजीपूर्वक एका अंकुरावरून दुसऱ्यावर जातात, त्याचप्रमाणे श्रेष्ठ अधिकार ज्यावेळी पुढील देह ठरवितो त्याच वेळी जीव देहांतर करतो. जितका काळ जीवाला या भौतिक जगात बुद्ध राहावे लागते, तितका काळ त्याला एका मागून एक भौतिक देह घ्यावेच लागतात. त्याच्या वर्तमान जीवनातील कर्म आणि कर्मफळानुसार प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला दुसरा विशिष्ट देह देण्यात येतो. ही गोष्ट देखील अगदी स्वप्नाप्रमाणेच आहे. स्वप्नात आपण आपल्या मनोरचनेने अनेक देह निर्माण करतो. आपण सोने पाहिलेले असते आणि पर्वतही पाहिलेला असतो, म्हणून दोघांना एकत्र करून स्वप्नात आपण सोन्याचा पर्वत पाहतो. कधी कधी आपण आकाशात उडणारा देह प्राप्त झाल्याचे पाहतो. त्यावेळी आपल्याला वर्तमान देहाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे देह परिवर्तन होते. एक देह प्राप्त होताच मागील देहाचा विसर पडतो. स्वप्नात अनेक प्रकारच्या देहांशी आपला संबंध येऊ शकतो, परंतु जागृत अवस्थेत आपल्याला सर्वांचा विसर पडतो आणि वस्तुत हे भौतिक देह मानसिक कर्माचे सर्जन आहे. परंतु वर्तमान क्षणाला आपण आपल्या मागील देहाचे स्मरण करू शकत नाही. मनाचा स्वभाव चंचल आहे. ते कधी एखादी वस्तू स्वीकारते आणि तात्काळ त्याच वस्तूचा त्याग करते. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या 5 इंद्रियांविषयीच्या संबंधात सतत स्वीकार आणि अस्वीकार अशी मनाची प्रक्रिया आहे. सतत भौतिक विषयांचे चिंतन करणे हा मनाचा स्वभाव आहे. त्या योगे ते इंद्रिय तृप्तीच्या विषयांच्या संपर्कात येते. जीव जेव्हा एक विशिष्ट प्रकारच्या देहाची कामना करतो तेव्हा तो त्याला मिळतो. म्हणून देह ही भौतिक प्रकृतीची नियमांची देणगी आहे. जीव देह धारण करतो आणि देह रचनेनुसार सुखदुःखांचा भोग करण्याकरता पुन्हा या भौतिक जगात बाहेर पडतो. आपणाला विशिष्ट देह नसेल तर गत जीवनातील मानसिक अवस्थेनुसार आपण सुख अथवा दुःखांचा भोग करू शकत नाही. वस्तुत आपल्या मृत्यू समयीच्या मानसिक अवस्थेनुसारच हा विशिष्ट प्रकारचा वर्तमान देह आपल्याला देण्यात आलेला आहे. सूर्य, चंद्र किंवा तारे यासारखे प्रकाशमान ग्रह जल, तैल, घृत यांनी भरलेल्या पात्रात प्रतिबिंबात होतात. पात्र हलविल्याप्रमाणे प्रतिबिंबाची हालचाल होते. चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि पाण्याच्या संचलनामुळे चंद्र देखील हलल्याप्रमाणे वाटतो, परंतु वस्तुत चंद्र स्थिरच असतो. त्याप्रमाणेच मनोधर्माने जीव वेगवेगळ्या प्रकारचे देह मिळवतो आणि त्याचा अशा देहांशी वास्तविकपणे काहीही संबंध नसतो. मायेच्या संबंधाने मायेने प्रभावाखाली भुरळ पडून जीव स्वतःला एखादा विशिष्ट देह समजतो. बद्ध जीवनाची अशी रीत आहे. उदाहरणार्थ, जीव मानवी देहात असताना स्वतःला मानव समाजाचा घटक अथवा विशिष्ट देशवासी किंवा स्थानवासी समजतो. स्वतःची ओळख अशी ओळख अंतःकरणात बिंबल्यामुळे असा अनावश्यक देहात्मभाव नव्या देहाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. वासना आणि मनोधर्म विविध देह प्राप्त होण्याची कारणे आहेत. भौतिक प्रकृतीचा आवरणात्मक प्रभाव माया इतका प्रबळ असतो की जीवाला कोणताही देह प्राप्त झाला तरी तो त्यामध्ये संतुष्ट राहतो आणि त्या देहाशी स्वतःची ओळख करण्यात तो मोठ्या आनंदाचा अनुभव करतो. म्हणून तुला माझी विनंती आहे की तू शरीर आणि मनाच्या संकेतावरून, आदेशांवरून विकारांच्या उद्वेगात वाहून जाऊ नकोस. वसुदेव विनवणी करून सांगत होते, कंसा, देवकी तुझी धाकटी बहीण आहे, तू तिचा द्वेष करू नकोस. हा विवाहाचा मंगल प्रसंग आहे. लहान भावा बहिणीचा सांभाळ करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. स्थिती अत्यंत गंभीर आहे. जर तू तिचा वध करशील तर ते तुझ्या कीर्तीला कलंकित करणारे ठरेल. वसुदेवाने सदुपदेश देऊन आणि तात्विक तर्कादीद्वारे कंसाला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शांत
क्षत्रिय कुळात झाला होता तरीही आसुरी संगत असल्यामुळे तो नेहमी आसुरी प्रवृत्तीचाच होता. आसुराला सदुपदेशाविषयी काही कर्तव्य नसते. तो एखाद्या अट्टल चोराप्रमाणे असतो. त्याला कितीही नैतिक उपदेश केला तरी तो परिणामकारक ठरत नाही. जे स्वभावातच आसुरी प्रवृत्तीचे किंवा नास्तिक असतात त्यांना सदुपदेश फारसा रुचत नाही. मग तो उपदेश कितीही अधिकृत असो. हाच सूर आणि असुरातील भेद आहे. जे चांगला उपदेश स्वीकारू शकतात आणि त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना देवता किंवा सूर म्हटले जाते. परंतु जे असा सदुपदेश धारण करण्यास अपात्र आहेत त्यांना असुर म्हटले जाते. कंसाला शांत करण्याच्या प्रयत्नात यश आले नाही तर आपण देवकीचे संरक्षण कसे करणार या प्रश्नाने वसुदेव चिंतित झाले. संकट पुढ्यात येऊन ठेपले असता बुद्धिमान मनुष्याने संकटमय स्थिती शक्यतो टळेल असे वागावे. परंतु बुद्धिपणाला लावून देखील कोणाला संकट टाळता आले नाही तर तो त्याचा दोष नव्हे. मनुष्याने कर्तव्य पार पाडण्याची पराकाष्ठा करावी. परंतु इतके करूनही प्रयत्न अयशस्वी झाला तर त्यात त्याचा दोष नाही. वसुदेव आपल्या पत्नीविषयी विचार करू लागले. प्रथम मला देवकीचा प्राण वाचवू द्या. पुढे भविष्यात मुले झाली तर त्यांना कसे वाचवावे हा पुढचा प्रश्न आहे. जर भविष्यात कंसाचा वध करणारे मूल मला प्राप्त झाले आणि कंसही तोच विचार करीत आहे तर देवकी आणि मूल असे दोघेही वाचले जातील. नियतीचा नियम चिंते आहे. मात्र आता काहीही करून मला देवकीचे जीवन वाचवले पाहिजे. जीवाचा एक विशिष्ट शरीराशी संबंध कसा येतो हे निश्चित नाही. अरण्यातील वणव्यात अग्नी कोणत्या प्रकारच्या लाकडाच्या संपर्कात येईल हे सांगता येत नाही. वणवा लागतो तेव्हा एका झाडाला लागलेला अग्नी वाऱ्यामुळे दुसऱ्या झाडाला पकडतो असे अनुभवास येते. त्याप्रमाणे कर्तव्यभिमुख प्राणी मात्र कितीही दक्ष असला तरीही पुढील जीवनात तो कोणत्या प्रकारचा देह मिळवणार आहे हे सांगणे अतिशय अवघड आहे. भरत महाराज आत्मा साक्षात्काराच्या मार्गात आपली कर्तव्य दक्षतेने पार पाडित होते. परंतु सहजगत्य त्यांचा हरणावर तत्कालिक स्नेह पडला आणि त्यांना पुढील जन्मी हरणाचा देह स्वीकारावा लागला. कंस महापापी होता असे असूनही वसुदेव आपल्या पत्नीचे प्राण कसे वाचवावेत यावर विचार करून मोठ्या आदराने त्यांच्याशी नम्रपणे बोलू लागले. कधी कधी वसुदेवांसारख्या सर्वश्रेष्ठ नीतिमान पुरुषाला कंसासारख्या अतिदुराचारी मनुष्याची स्तुती करावी लागते. तेव्हा कूटनैतिक व्यापारांचा हाच मार्ग आहे. वसुदेव मनातून अतिशय खिन्न झालेले होते तरीही त्यांना बाहेरून स्वतःला प्रसन्न असल्याचे दाखवले. त्यांनी निर्लज्ज कंसाला त्या प्रकारेच संबोधित केले कारण तो अतिशय निर्दयी होता. वसुदेव कंसाला म्हणाले, कंस तू माझा मेव्हणा आहेस. तुझ्या बहिणीकडून तुला कोणतेही भय नाही असे कृपया समज. तुझ्यावर भविष्यात संकट ओसरणार आहे असे तुला वाटते कारण तू आकाशातून भविष्यवाणी ऐकली आहेस. परंतु संकटाची शक्यता तुझ्या बहिणीच्या पुत्राकडून आहे आणि त्यांचा सध्या जन्मही नाही. आणि कोण जाणतो भविष्यात कदाचित तिला पुत्र असतील अथवा नसतीलही. या सर्वाचा विचार करता वर्तमान समयी तरी तू सुरक्षित आहेस. तसेच तुझ्या बहिणीकडून भीतीचे कोणतेही कारण नाही. जर तिला पुत्र प्राप्त झालेस तर आवश्यक त्या कृतीसाठी त्या सर्वांना मी तुझ्या स्वाधीन करीन. याविषयी मी वचनबद्ध आहे. कंसाला वसुदेवाच्या शब्दांचे मूल्य माहीत होते आणि त्यांच्या वचनावरून त्याची निश्चिती झाली. सध्या समयी तरी तो स्वतःच्या बहिणीच्या वधासारख्या गृहीत कार्यापासून परावृत्त झाला. वसुदेवांना प्रसन्नता झाली आणि कंसाच्या निर्णयाची त्याने स्तुती केली. अशा प्रकारे ते स्वसदनी परत आले. कालांतराने वसुदेव देवकी यांनी 8 बालकांना आणि एका कन्येला जन्म दिला. प्रथम बालकाचा जन्म होताच वसुदेवाने वचनानुसार त्याला कंसाकडे त्वरित आणले. असे प्रसिद्ध आहे की वसुदेव संयत आणि संत वृत्तीचे होते. आपल्या वचनांविषयी प्रसिद्ध होते. त्यांना आपला सन्मान जतन करायचा होता. नुकते जन्मलेले बालक कंसाच्या स्वाधीन केल्याने वसुदेवांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. परंतु कंसाला मात्र अत्यानंद झाला. वसुदेवांच्या स्वभावामुळे कंसाच्या हृदयात काहीशी दया उत्पन्न झाली.
ही घटना फारच आदर्शप्रद होत आहे. वसुदेवांसारख्या महात्म्यांकरता कर्तव्य पालनात दुःखदायक समजण्यासारखे असे काहीच नाही. वसुदेवांसारखी व्यक्ती कोणताही संकोच न करता आपले कर्तव्य पार पाडते. दुसरीकडे कंसासारखा असुर कोणतेही गृहणीत कार्य करण्यास कचरत नसतो. असे म्हटले आहे की एक साधू पुरुष जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःखे सहन करतो. एक विद्वान कोणत्याही अनुकूल परिस्थितीची वाट न पाहता आपली कर्तव्य पार पाडतो. कंसासारखा अघोरी मनुष्य कोणत्याही पापमय मार्गाने कृती करू शकतो आणि भगवंताचा भक्त परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकतो. वसुदेवांच्या वागण्याने कंस प्रसन्न झाला. वसुदेवाने आपले वचन पाळले याचे त्याला आश्चर्य वाटले. वसुदेवांविषयी दया उत्पन्न झालेला आणि प्रसन्न झालेला कंस वसुदेवांना म्हणाला, प्रिय वसुदेव, हे मूल माझ्या स्वाधीन करण्याची तुला आवश्यकता नाही. मला या मुलाकडून कोणतेही भय नाही. देवकीचा 8वा पुत्र माझा वध करेल असे मी ऐकले आहे. मग अकारण मी या मुलाचा स्वीकार का करू? तू त्याला परत घेऊन जा. आपल्या पहिल्या पुत्राला घेऊन वसुदेव घरी चालले होते. कंसाच्या वागणुकीमुळे ते प्रसन्नही झाले होते, परंतु तरीही त्यांचा कंसावर विश्वास बसत नव्हता, कारण कंस कोणाच्या नियंत्रणात नव्हता. नास्तिक मनुष्य कधीही वचनाशी दृढ असू शकत नाही. जो इंद्रियांचा संयम करू शकत नाही तो आपल्या संकल्पनावर कधीही दृढ राहू शकत नाही. थोर राजनीतिज्ञ चाणक्य पंडित म्हणतात, राजकारणी व्यक्ती आणि स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. जे अनियंत्रित इंद्रिय तृप्तीला चटावलेले आहेत ते कधीही सत्यवचनी असू शकत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवला जाऊ शकत नाही. अशा वेळी कंसाच्या राजसभेत महर्षी नारदांचे आगमन झाले. तेथे कंसाने वसुदेवांवर कशी दया दाखवली आणि त्यांचे पहिले मूल त्यांना कसे परत दिले याविषयी नारदांना कळविण्यात आले. महर्षी नारद तर भगवान श्रीकृष्णांचे आगमन शक्य तितक्या लवकर कसे होईल याविषयी उत्सुक होते. त्यांनी कंसाला सूचना दिली की एकीकडे वृंदावनात नंद महाराजांसारख्या व्यक्ती तसेच सर्व गवळी गोपकन्या गवळ्यांच्या पत्न्या, तर दुसरीकडे वसुदेव, त्यांचे पिता शूरसेन आणि यदुवंशाच्या वृष्णी कुळात जन्मलेले सर्व संबंधी भगवंताच्या आगमनाची सिद्धता करीत होते. नारदाने कंसाला मित्र आणि हितचिंतक तसेच सर्व देवता ज्या ज्या कुळात जन्म घेत आहेत त्या कुळातील लोक याविषयी सतर्क राहण्याची सूचना दिली. कंस, त्याचे अनुचरण, समादेशक असे सगळेच असुर होते. असुरांना नेहमीच देवतांची धास्ती असते. वेगवेगळ्या परिवारात देवता जन्म घेत आहेत ही गोष्ट नारद मुनीकडून कंसाला समजली आणि कंस तत्क्षणी सतर्क झाला. त्याने जाणून घेतले की ज्या अर्थी देव देवता अगोदरच प्रगट झाल्या आहेत त्या अर्थी विष्णूंचे आगमन निश्चितच होणार. त्याने वसुदेव आणि देवकी यांना त्वरित अटक करून बंदिवासात टाकून दिले. बंदिवासात साखळदंडाने बद्ध असलेल्या अवस्थेतच देवकी आणि वसुदेव यांनी प्रतिवर्षी एका मुलाला जन्म दिला आणि त्यांच्यापैकी प्रत्येक मूल हे विष्णूच आहे असे समजून कंसाने एकामागून एक त्या सर्वांना मारून टाकले. त्याला विशेषतः 8व्या मुलाची भीती होती, परंतु नारदांच्या भेटीनंतर कोणतेही मूल विष्णू असू शकते या निष्कर्षावर तो आला होता. म्हणूनच वसुदेव आणि देवकी यांची सर्वच मुले ठार मारणे त्याला योग्य वाटले. कंसाचे हे कृत्य समजण्यास फारसे अवघड नाही. जगाच्या इतिहासात राजकुळातील व्यक्तींची अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा लोकांनी आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आपले वडील, बंधू, कुटुंब आणि मित्र अशांना ठार मारलेले आहे. असुर प्रवृत्तीचा मनुष्य आपल्या निंदे अभिलाषेच्या पूर्ती करता कोणालाही ठार करू शकतो, म्हणून हे काही आश्चर्य करण्यासारखे नाही. नारदांच्या कृपेने कंसाला त्याच्या मागील जन्माची माहिती मिळाली होती. त्याला समजले की तो पूर्वजन्मात कालनेमी नावाचा राक्षस होता आणि भगवान विष्णूने त्याचा वध केला होता. भोज कुळात जन्म घेऊन त्याने यदुवंशाचा कट्टर शत्रू होण्याचे ठरविले होते.
भगवान श्रीकृष्ण त्याच कुळात जन्म घेणार होते आणि मागील जन्मात जसा काल नेहमी मारला गेला तसेच आपण श्रीकृष्णाकडून मारले जाऊ म्हणून कंस फारच भयभीत झालेला होता. त्याने सर्वप्रथम आपले पिता उग्रसेन यांना बंदी टाकले, कारण ते यदु भोज अंधक यांच्यात प्रमुख राजा होते. तसेच वसुदेवांचे पिता शूरसेन यांचेही राज्य त्याने बळकावले आणि स्वतःला या सर्व प्रांताचा राजा घोषित केले.